सोलापुरातील बहुचर्चित जुनी मिल जागेच्या 137 एकर जागेच्या कोट्यावधी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत। 1988 सालापासून जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ट्रस्टमध्ये सदर जागेची खरेदी घेण्यासाठी ज्या सभासदांनी पैसे भरलेले होते त्यांना ट्रस्टतर्फे कायदेशीर मार्गाने प्लॉट वाटप करण्यासाठी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:30 ते 7:30 मध्ये समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे। 1988 मध्ये सोलापुरातील सुप्रसिद्ध जुनी मिलची जागा कोर्टातून लिलावातून घेण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष कुमार करजगी यांनी 1100 सभासदांकडून सदर जागेचा मोबदला कोर्टात भरून 1996 ते 98 दरम्यान ही जागा संस्थेच्या नावे ताब्यात घेतली होती। सदर जागा सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड, मोरारजीपेठ, धरमसी लाईन, जुनी पोलीस लाईन, कंबर तलावाजवळील मोतीबाग अशा 5 ठिकाणी आहे। त्यानंतर कुमार करजगी यांनी दिनांक 16 जानेवारी 1998 रोजी वीणा दाते, दिलीप अत्रे व इतर यांच्या संगनमताने बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्यामध्ये सदरील 137 एकर ट्रस्टची जागा नगर भूमापन खात्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून व बोगस कागदपत्राद्वारे नोंद करून घेतली होती। परंतु सदरची नोंद ही चुकीची आहे हे जमाबंदी आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे व सदर नोंदी रद्द करण्याचे काम सुरू आहे। बोगस कागदपत्रावर शरद मोथा, मंत्री रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, के बिल्डर्स व डेव्हलपर्सचे सुरेंद्र कर्णिक, के असोसिएट्सचे आपले बायको, मुलगा, मुलगी व नातू यांच्या नावे व बोगस उमा संस्थेच्या नावे ॲग्रीमेंट करून विविध ठिकाणी प्रोजेक्ट करून इतर असंख्य जणांची फसवणूक या सर्वांनी केलेली आहे। या उमा सहकारी संस्थेच्या पुढे 1 ते 14 वर वॉटरफ्रंट पेज 1, फेज 2, द स्क्वेअर मॉल शॉप अँड फ्लॅट ऑनर्स असोसिएशन अशा इतर 22 बोगस संस्थांची स्थापना ट्रस्टच्या जागेवर करण्यात आलेली होती। त्यापैकी दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 12B, 12C, 13A, 13B या 11 संस्था उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर डॉक्टर बागल यांनी अंतिम अवसानात काढलेल्या होत्या। त्यापैकी दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सक्षम संचालक मंडळ नाही, निवडणुका व ऑडिट नसल्याने 1, 3, 5, 7 व 8 या संस्था अंतिम अवसानात काढून सुनीता देशपांडे व राजेश देशपांडे यांची व्यावसायिक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे व इतर सर्व बोगस संस्थांवर सुद्धा कारवाई सुरू असून त्यासुद्धा लवकर अवसानात निघणार आहेत। ट्रस्टच्या 137 एकर जागेतील लेआउट रद्द करण्यात आलेले आहे व येथील मोजण्या बंद करण्यात आलेल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेने वापर परवाने दिलेले नाहीत व सर्व बांधकामे अवैध असून बांधकाम परवाने देणे बंद केलेले आहे। यातील अनेक जण वर्षानुवर्षे टॅक्स भरत नाहीत, त्यामुळे महानगरपालिकेला ट्रस्टतर्फे कारवाई करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। सदर कारवाई झाली नाही तर कोर्टात जाऊन सदर अवैध बांधकामे व अतिक्रमण निष्कासित करून यामध्ये गुंतलेल्या महानगरपालिका, महावितरण, नगर भूमापन कार्यालय, कोर्ट व चॅरिटी ऑफिस येथील सर्वांवर लवकरच कायदेशीर कारवाई संस्थेतर्फे करण्यात येणार आहे। सदर सर्व जागेतील अतिक्रमणे व अवैध बांधकामे तात्काळ रिकामी केली नाहीत तर त्यांच्यावर सुद्धा कठोर स्वरूपाची कारवाई अटळ आहे। संस्थेच्या कंबर तलावाजवळील मोतीबाग TP3 प्लॉट नंबर 84 या जागेवर सोलापूर महानगरपालिकेने बगीचाचे आरक्षण टाकून नोंद घेण्याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे अपील केले असता संस्थेतर्फे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी केलेला युक्तिवाद घोडके यांनी ग्राह्य धरून ॲडव्होकेट उमेश मराठे यांची अपील दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी फेटाळण्यात आलेला आहे। सदर संस्थेच्या सर्व 137 एकर जागेची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयात केलेली आहे। या जागेच्या खरेदी विक्रीवर धर्मादाय आयुक्त व कोर्टाचे सक्त निर्बंध आहेत। घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार कुमार करजगी याची जामीन अटी रद्द करण्याचा दावा सुद्धा उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे व घोटाळ्यातील सर्व आरोपींना जामीन रद्द करून गजाआड करण्याचे काम सुरू आहे। त्यामुळे जुनी मिल ट्रस्टच्या जागेबाबत कोणीही खरेदी विक्री, लीज अशा प्रकारचे व्यवहार करू नयेत असे आवाहन संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी केलेले आहे। जुनी मिल कंपाऊंड मोरारजीपेठ इथं जवळपास 65 एकर जागा आहे। त्याच्यानंतर मोतीबाग आपल्या बिजापूर रोडला कंबर तलावाजवळ तिथं 15 एकर जागा आहे। मोरारजीपेठ, जुनी पोलीस लाईन आणि धरमसी लाईन इथं जवळपास अजून एक 65 ते 70 एकर जागा आहे। आणि ज्या जागेवर ही जागा आता थोडक्यात हिस्ट्री म्हणजे ही जागा 1988 साली कोर्टाने हायकोर्टाने जुने मिलकडनं लिलावात काढली होती आणि ती जागा खरेदी करण्यासाठी कुमार शंकर करजगी
म्हणजे ही जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ही स्थापन केली आणि त्याच्यामध्ये मी आणि माझ्यासारखे जे सोलापुरातले 1100 मेंबर्स आहेत त्यांनी कोट्यावधी रुपये त्यामध्ये घातले, युको बँकेत जमा केले आणि त्या पैशातून ह्या जागेचा लिलाव 9,36,00,000ला आमच्या ट्रस्टनी घेतला आणि तो 89 ला जागा मिळाली, म्हणजे अवॉर्ड झाली हायकोर्टातून आणि उरलेले पैसे भरल्यानंतर 96 साली आणि 98 साली 1 ते 5 लॉट मधली ही जी जागा आहे ती जुनी मिल ट्रस्टच्या नावे कोर्ट रिसिव्हरनी 1 ते 5 लॉट मध्ये दिलेली आहे. आणि असं असताना त्या भामट्या कुमार शंकर करजगीने 16/1/1998 ला म्हणजे जागा मिळाल्यानंतर